मंडळी, चोरट्यांचा इतका हैदोस झालाय की चोरटे आता देवालाही सोडत नाहीयेत। मंडळी, हा व्हिडिओ आहे राजस्थानमधल्या बारनमधला। या दरम्यान मंदिरात एक जण अगदी श्रद्धेने येतो, गणपतीला हात जोडतो, दोनही डोळ्यात भक्तीचा अभिनय सुद्धा भरतो आणि पुढच्या क्षणी तोच हात वापरून देवाच्या डोक्यावरचा चांदीच्या छत्र्या चोरून त्या ठिकाणाहून पळ काढतो। आता हा भक्त चोर सोशल मीडियावर व्हायरल झालाय। त्यामुळे भक्तीच्या नावावर दरोडे घालणाऱ्याचा लवकरच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक सध्या करतायत। म्हणतात ना, कधी कोणतं संकट कसं कोसळेल ते सांगता येत नाही आणि त्या संकटात नशीब किती साथ देईल ते सुद्धा सांगता येत नाही। राजस्थान विद्यापीठाच्या जयपूरमधील कॅन्टीनमध्ये हा विद्यार्थी काही चवदार खाण्याच्या इच्छेने आला होता। त्यानं बहुधा ऑर्डर सुद्धा केली असावी। ती ऑर्डर नेण्याची वाट पाहत तो फोनवर बोलत असतानाच अनपेक्षित संकट त्याच्यावर कोसळलंय। त्याच्या डोक्यावर असलेला पंखा प्लास्टरसह कोसळला। त्याच्या खांद्याला त्यामुळे इजा झाली। मात्र या घटनेमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडालाय। चोर डोळ्यादेखत कधी काय गायब करतील ते सांगता येत नाही। चेहऱ्यावर साळसूत भाव आणत ते इतक्या सहज चोरी करतात की कुणालाही साधा संशय सुद्धा येत नाही। तर उत्तर प्रदेशमधल्या रायबरेलीतली ही घटना आहे, जी पाहिल्यावर तुमच्याही लक्षात ही बाब सहज येईल। एक वृद्ध महिला तिच्या मोबाईलच्या चार्जिंगची समस्या सांगत असताना शेजारी उभ्या असलेल्या मुलाने अगदी सहज नवीन मोबाईल लांबवलाय। त्यानंतर तो अगदी काहीच केलं नसल्याच्या आविर्भावात दुकानदाराशी गप्पा सुद्धा मारत बसला आणि नंतर त्या ठिकाणाहून निघूनही गेला। त्याचा हा कारनामा सध्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला नसता तर ही कधीच कुणाला गोष्ट समजलीही नसती। मंडळी, आता रस्त्यावर चालणं म्हणजे योगा करणं इतकं धाडसाचं काम झालंय। कारण इथं गाड्या रस्त्यावर नाही तर जीवांवर धावायला लागल्यात। राजस्थानमधून समोर आलेल्या या व्हिडिओनं इंटरनेटवर अक्षरशः धडकी भरवली आहे। बलेरो गाडी अशी काही अनियंत्रित झाली की वाटलं गाडी नव्हे तर एखादी सुडाणा पेटलेली बैलाची जोडी समोरून आली आहे आणि मग काय, समोर येईल त्याला उडवायचं, चिरडायचं आणि फरफटून न्यायचं। गाडीनं पादचारी दुचाकीस्वार सगळ्यांनाच उडवलं।